पुण्याच्या नरसापूर भागातील एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लैंगिक अत्याचार केला, तिला मारून टाकलं, शेणामध्ये पुरलं. अशा प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली आणि आता या घटनेच्या भीमराव कांबळेचा म्हणजे 65 वर्षाच्या त्या म्हाताऱ्याचा एन्काउंटर अशा प्रकारची माहिती येत आहे. पण त्या 65 वर्षाच्या नराधमाला कोर्टामध्ये वकीलपत्र सुद्धा मिळत नाही, इतकी वाईट परिस्थिती झाली त्याची. आणि आता तर धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लवकरच आता न्याय मिळण्याची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. नेमकं काय घडलंय आणि भीमराव कांबळेचा एन्काउंटर झालाय का, होणार आहे का, या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, सुरुवातीला हा भीमराव कांबळे नेमका कोण होता हे आपण पाहूया. नरसापूर भागात एक गाव आहे आणि त्या गावामध्ये हा भीमराव कांबळे राहत होता. लहानपणापासूनच म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वीपासूनच हा माणूस वासनांध होता. वासनांध म्हणजे कशा प्रकारचा होता, तर हा शेतामध्ये गेला. आता काही ठिकाणी त्या ठिकाणी मुलं असतील किंवा म्हातारी माणसं असतील, हे सगळं पाहिलेलं आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली. शेतामध्ये गेला, शेळ्या असायच्या, मेंढ्या असायच्या, कोंबड्या असायच्या, त्यांच्यावर सुद्धा हा लैंगिक अत्याचार करायचा. इतका वासनांध आणि इतका बेकार माणूस, अशा प्रकारचा हा माणूस होता. स्वतःच्या सख्या भावाची पोरगी म्हणजे पुतणी, त्या पुतणीवर सुद्धा या नराधमानं म्हणजे 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं, जी की पुतणी म्हणजे एक प्रकारचे नातं असं असते की आपली लेक, आणि त्याच पुतणीसोबत सुद्धा अशा प्रकारचा लैंगिक छळ या नराधमानं केल्याचं उघड आलेलं आहे. आणि अशा प्रकारची या भीमराव कांबळेची माहिती आहे. ज्यावेळेस या कुटुंबियांना विचारलं या नराधमाच्या की तुम्हाला या तुमच्या कृत्याबद्दल, तुमच्या पतीच्या कृत्याबद्दल नेमकं काय वाटतंय, तर त्या कांबळेनं सांगितलं की त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की या माणसाला जाळून टाकायला पाहिजे. ज्या ठिकाणी त्या मुलीला मारलं त्याच ठिकाणी या नराधमाला नेऊन तिथं मारायला पाहिजे. आणि त्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे. त्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये 3 वर्षाची ती चिमुकली होती आणि तिच्या तोंडामध्ये स्वतःच्या पायातला सॉक्स हा कोंबून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर तिला मारून टाकल्यानंतर इतकं भयानक कृत्य त्यानं केलं की आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हळहळलेला आहे आणि प्रत्येक जण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि लवकरच न्याय मिळावा. आणि जे काही आहे सॉक्स कोंबून इतकी भयानक अश्लील कृत्य, घाण कृत्य त्या भीमराव कांबळेने केलेलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं रक्त खवळलेलं आहे आणि प्रत्येकाच्या हृदयातून एकच आवाज येते की त्या नराधमाला सोडू नका, मारून टाका. पण आपली न्याय व्यवस्था आहे ना, लोकशाहीच्या मार्फत चालते. म्हणजे लोकशाहीमध्ये कसं असतंय, तर सगळे नियोजन जे काय म्हणतो आपण की सगळ्या पद्धतशीर जे काय आहे चालावं लागतंय. म्हणजे आता मला शब्द सुद्धा सुचना गेले, यासाठी इतकं भयानक कृत्य या नराधमाने केलेलं आहे आणि या नराधमाच्या कृत्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या रिपोर्ट मधून समोर आल्याने हे वाचून किंवा ऐकून खरंच हृदय इतकं भरून आलेलं आहे आणि शब्द सुचण्यात नेमकं काय बोलावं, मी काय बोलावलं हे मलाच कळत नाही. इतकी भयानक परिस्थिती या नराधमाने केलेली आहे. लवकरात लवकर याचा एन्काउंटर झाला पाहिजे, याला भर चौकात मारला पाहिजे. मात्र ही आपली न्याय व्यवस्था लोकशाहीच्या मार्फत चालत असल्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट करता येत नाही. आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत निकाल लागत नाही न्याय व्यवस्थेचा, जोपर्यंत जज निकाल देत नाही, तोपर्यंत कुठलाही निर्णय होऊ शकत नाही, कोणालाही कायदा हातात घेता येत नाही. मात्र याच्या आधी सुद्धा असे बरेच प्रकरण झाले ज्या प्रकरणामध्ये एन्काउंटर केला गेलेला आहे, पोलिसांकडून एन्काउंटर झालेला आहे, आरोपी पळून जात होता म्हणून किंवा काही पोलिसावर हात उगारत होता, पोलिसांवर चाल करत होता, अशा प्रकारच्या गोष्टी करून. आणि याचा सुद्धा एन्काउंटर, याला सुद्धा तडफडून मृत्यू लवकरच व्हावा हीच आपली इच्छा आहे. आणि अशा प्रकारच्या वाईट कृतीचा, अशा प्रकारच्या राक्षसाचा
लवकरच मृत्यू व्हावा अशा प्रकारे सुद्धा सगळ्यांची मागणी. मात्र एन्काउंटर हा लवकरच होऊ शकतो अशा प्रकारे सुद्धा एक माहिती समोर येते. कारण जी भावना आहे ती जनभावना लक्षात घेता लवकरच या कोर्ट केसचा निकाल लागू शकतो. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, या प्रकरणाबद्दल, या वासनांध माणसाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.